विशेषतः हा जो प्रोजेक्ट आहे तो अगदी सुरुवातीला ह्याच महाविद्यालयामध्ये सुरू झाला। आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य बी टी जाधव सर यांनी खूप चांगल्या पद्धतीनं या प्रोजेक्टमध्ये काम करण्याच्या संदर्भात यापूर्वीही मदत केलेली आहे आणि आताही खूप चांगल्या पद्धतीने ते मदत करत आहेत। परवाच कार्यक्रमामध्ये अवतडे साहेबांची आमची थोडीशी चर्चा झाली आणि त्यांना हा जो प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्ट संदर्भात आम्ही थोडंसं त्यांची चर्चा केली। त्यांना तो हा प्रोजेक्ट खूप आवडला आणि त्यांचं जे म्हणणं होतं की अशाही प्रोजेक्टची खरं तर आपल्याला खूप आवश्यकता आहे, कारण या प्रोजेक्टमध्ये आपण कॉलेजमधले विद्यार्थी इन्व्हॉल्व करून घेत असतो आणि कॉलेजच्या परिसरातील जो काय नदीचा परिसर आहे त्याचा जो काय स्टडी आहे तो त्याच महाविद्यालयाने करावा आणि तो अतिशय चांगल्या पद्धतीनं हा प्रोजेक्ट तयार होईल अशा पद्धतीने त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही 8 दिवसामध्ये मला वाटतं गेल्या 8 दिवसापूर्वीच साहेबांची भेट झाली आणि त्यांनी आम्हाला गाईडलाईन्स दिल्या। त्या पद्धतीने आपण हा वर्कशॉप या ठिकाणी आयोजित केलेला आहे। डिटेल मिशन फॉर रिव्हर काय आहे ती मी थोडी नंतर सांगणार आहे, फक्त मी थोडक्यात सांगतो की आजच्या ह्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने खरं तर बऱ्याचशा महाविद्यालयामध्ये परीक्षा चालू आहे आणि परीक्षा चालू असल्यामुळं थोडीशी अडचणी आहे, परंतु असं लक्षात आलं की आता जर हे 15 दिवस जर गेले तर परत सुट्टी आहे, म्हणजे परत आणखी 3-4 महिने पुढं, कारण जून जुलैमध्ये लगेच कॉलेज सुरू होत नाही, ॲडमिशन्स असतात हे असतात। आत्ताच जर आपण प्रोजेक्ट दिले तर काम सुरू जूनपासून झाल्यानंतर आपल्याला हा जो प्रोजेक्ट आहे जे दिलेले प्रोजेक्ट आहेत आपल्याला देणार होतो आता प्रोजेक्ट ते प्रोजेक्ट आपल्याला सर्वसाधारण ऑक्टोबर महिन्यापर्यंत आपल्याला ते पूर्ण करायचे आहेत। बरेचसे सर्वे बेस्ड प्रोजेक्ट आहेत आणि या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण काय करायचं हे मी नंतर सांगणार आहे, परंतु आजच्या ह्या कार्यक्रमासाठी आपण खास करून उपस्थित राहिला त्याबद्दल मी ड्रीम फाउंडेशन, वायसी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा आणि विशेषतः MPCB विशेषतः महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं विशेषतः थोड्याच वेळात आपल्या या साताऱ्याचे उपप्रादेशिक अधिकारी अमोल सातपुते सर आणि श्रीमती जगदाळे मॅडम या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। तेही आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं या उपक्रमासाठी गायडन्स करणार आहेत। मी पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण खूप छान पद्धतीने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद मानतो। वायसी, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि ड्रीम फाउंडेशन सातारा या 3 संस्थांच्या माध्यमातून एक छोटेसं म्हणजे छोटेखानी चर्चासत्र आपण आयोजित केलेलं आहे। या छोटेखानी चर्चासत्राच्या निमित्तानं पुन्हा एकदा मी या कॉलेजचा प्राचार्य म्हणून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। देशमुख सरांनी प्रास्ताविकामध्ये मांडणी केली की हा बाबा सगळ्यांचं त्यांनी स्वागत केलं आणि थोडक्यात सांगितलं की हा प्रोजेक्ट सुरू झालाय, पण काय प्रोजेक्ट आहे त्याची माहिती मी आपल्याला देतो। साधारणपणे देशमुख सरांचं ड्रीम फाउंडेशन हे गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या कॉलेजेस बरोबर MOU करतं आणि या MOUच्या माध्यमातून देशमुख सर या पोल्युशन साठी, एन्व्हायरमेंट साठी, ऑर्गॅनिक फार्मिंग साठी काही ऍक्टिव्हिटी त्या कॉलेजला देत असतात। आता त्यांचं ड्रीम फाउंडेशनची माहिती त्यांनी स्वतः सांगितली नाही, पण मला सांगणं गरजेचं आहे। देशमुख सर या महाविद्यालयातून रिटायर झालेले उपप्राचार्य आहेत आणि ते स्वतः एक सोशल काम खूप चांगलं करतात, त्याचं नाव आहे ड्रीम फाउंडेशन। तर त्या ड्रीम फाउंडेशनच्या माध्यमातून विविध महाविद्यालयाबरोबर त्यांनी MOU केलेले आहेत। त्या MOUच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट देतात। आता आमच्या कॉलेजला काही त्यांनी 2 प्रोजेक्ट दिले। काय प्रोजेक्ट दिला आमच्याकडं तर एक ऑर्गॅनिक फार्मिंग नावाचा एक प्रोजेक्ट त्यांनी दिला, त्यासाठी काही रक्कम पण त्यांनी आमच्या कॉलेजला दिली होती आणि नदी स्वच्छता हा एक त्यांनी प्रोजेक्ट आमच्या कॉलेजला दिला। आता या 2 प्रोजेक्टच्या माध्यमातून गेले वर्षभर आम्ही खूप चांगलं काम, देशमुख सरांना अपेक्षित असलेलं काम आमचे 20 विद्यार्थी आणि 2 प्राध्यापक ते काम करतात। त्याचा जो डेटा गोळा होतो आमच्याकडे या ऑर्गॅनिक फार्मिंगचा आणि रिव्हर पोल्युशन किंवा मिशन फॉर रिव्हर हा त्यांचा सरांचे 2 अजेंडे आहेत। हे ऑर्गॅनिक फार्मिंग आणि मिशन फॉर रिव्हर हे त्याचे 2 अजेंडे आहेत।
त्या दोन्ही प्रोजेक्टवरती आमच्या विद्यार्थ्यांनी चांगलं काम केलं. त्याच्यामध्ये प्राध्यापक पण होते. तो जो डेटा येतो तो आमच्या डेटा सेंटरला येतो. कॉलेजचं स्वतःचं डेटा सेंटर आहे. त्या डेटा सेंटरच्या माध्यमातून तो ऑथेंटिक डेटा अनालाइज करून डेटावरती काम करून तो डेटा मग आम्ही देशमुख सरांच्याकडे सबमिट करतो, ज्याच्यावरती देशमुख सरांना शासनाला काही प्रस्ताव करायचे. तर देशमुख सरांच्या फाउंडेशन विषयी बोलत असताना देशमुख सर खूप तळमळीनं काम करतात आणि गेल्या आठवड्यामध्ये ते सगळ्या कॉलेजेसना भेट देऊन आले. जवळजवळ 20 कॉलेजेस बरोबर त्यांनी एमओयू केले. अजून 5 कॉलेज बरोबर त्यांना एमओयू करायचे. गेल्या वर्षी त्यांनी आमच्याकडे असा एक कार्यक्रम घेतला, शिवाजी कॉलेजमध्ये कार्यक्रम घेतला. एक कार्यक्रम आणि एक प्रोजेक्ट त्यांनी पुशेगाव कॉलेजला दिल्याची माहिती पण आमच्या या कार्यक्रमामध्ये दिली. स्वतःची पदरमोड करून $1-1.5 लाख ते त्या महाविद्यालयाला छोटे छोटे प्रोजेक्ट करण्यासाठी देत असतात. ही खरं तर देशमुख सरांसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे की रिटायर झालेला एक प्राध्यापक आपल्या पेन्शन मधले काही रक्कम खर्च करतो. कारण का तर त्यांना खूप आवड आहे. देशमुख सर हे सोशल वर्कर आहेत. त्यांना सामाजिक कामाची खूप मोठी आवड आहे आणि म्हणून पेन्शन मधले पैसे ते खर्च करतात. त्याच्यात त्यांचा कुठलाही हेतू नाही, स्वार्थ नाही. आणि कॉलेजपर्यंत जाणं, NSSचे विद्यार्थी, NCCचे विद्यार्थी, काही बॉटनीचे, झुलॉजीचे, इकॉनॉमिक्सचे विद्यार्थ्याला काही मर्यादा नाही. त्यांच्याकडे कुठल्याही विषयाला मर्यादा आला तर ते विद्यार्थ्यांना सामावून घेतात आणि त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नदीची स्वच्छता असेल, ऑर्गॅनिक फार्मिंग असेल, लोकांनी चांगलं खावं, पोषक खावं, यासाठी ते प्रचार आणि प्रसार करत असतात. 15 दिवसापूर्वी एक मीटिंग आम्ही सज्जनगड कॉलेज, सज्जनगड जवळ असलेल्या आपल्या ज्ञानश्री इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घेतलेली होती. सर पण आता चव्हाण सर मला वाटतं इंजिनिअरिंग कॉलेजचे आलेले आणि तिथं असे काही विषय आले की इंजिनिअरिंग कॉलेजेस याच्यात काही सामील होत नव्हती. तर तिथल्या प्राचार्यांना आम्ही विनंती केली. प्राचार्य खूप त्यांना आनंद झाला की म्हणाले की आम्ही पण ह्या प्रोजेक्टमध्ये सामील होतो. आणि मग पुढे जाऊन मग लॉ कॉलेज त्याच्यामध्ये येईल का, एज्युकेशन येईल का, MBA येईल का, डिप्लोमा येईल का, आर्ट्स कॉमर्स कॉलेज येतील का. तर जवळजवळ 20 ते 25 कॉलेजचा हा समूह झालाय आणि वेगवेगळ्या महाविद्यालयातले, वेगवेगळ्या वर्गातले, वेगवेगळे अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी या नदी स्वच्छता अभियानामध्ये म्हणजे मिशन फॉर रिव्हर या अभियानामध्ये सामील झालेले. दरम्यानच्या काळामध्ये आम्ही अवताडे साहेबांना विनंती केलेली होती की अवताडे साहेब जे महाराष्ट्र स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या पुणे विभागाचे प्रमुख अधिकारी म्हणून काम करतात, त्यांच्यासमोर एक प्रेझेंटेशन आम्ही केलं मागच्या 15 दिवसापूर्वी. एक तिथं आल्यानंतर एका कार्यक्रमाच्या निमित्तानं नाही हा प्रोजेक्ट खूप आवडला. ते म्हणाले की आम्ही तुम्हाला मदत करतो, उलट तुम्ही शासनाचंच काम करतात. जे काम शासनानं करायला पाहिजे, जे काम म्हणजे MIDCनं जी कामं करणं अपेक्षित आहे, ज्या वेगवेगळ्या कारखान्यांच्या माध्यमातून नदीची स्वच्छता होते त्यांनी ते करणं का अपेक्षित आहे. तरी सुद्धा एक देशमुख सरांसारखं सोशल फाउंडेशन ते काम करत आहे आणि त्यांच्याबरोबर 20 कॉलेजेस जोडलेली आहेत अशी माहिती आम्ही जेव्हा अवताडे साहेबांना दिली तेव्हा त्यांना खूप असा विशेष आनंद झाला. आणि मग आजची कार्यशाळा त्या चर्चेतून खरं तर आज आलेली आहे. आज या कार्यशाळेच्या निमित्तानं काही सेशन्स होती. म्हणजे अवताडे साहेब त्यांचं मत मांडतील. आता सातारा जिल्ह्याच्या या महाराष्ट्र स्टेट पोल्युशन कंट्रोलचे मुख्य अधिकारी सातपुते साहेब या ठिकाणी आलेले, ते त्यांचं मत मांडतील. देशमुख सर या ठिकाणी काही मत मांडतील आणि आपल्यापैकी सहभागी झालेल्या सर्व प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे. खरं तर आपल्या सगळ्यांना सांगायला मला विशेष आनंद होतोय की सातारा जिल्ह्यातल्या नद्यांची परिस्थिती जी 25 वर्षापूर्वी होती ती तशी काय आता राहिलेली नाही. म्हणजे कृष्णामाईचा उगम असेल, कोयनेचा उगम असेल, वेगवेगळ्या नद्याच्या आहेत. देशमुख सर त्याचा खूप अभ्यास केलाय. नद्यांच्यावरती ते बोलतील, पोल्युशनवरती ते बोलतील, पण आपलं महाविद्यालय म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी येते की देशमुख सरांच्या ड्रीम फाउंडेशनला मदत करतोय अशी भावना न ठेवता की आपणच निसर्गाच्या संवर्धनासाठी मदत करतोय. निसर्गाच्या ही जी लयलूट चाललेली आहे, पाण्याची जी अस्वच्छता आहे, त्याच्यातून आपलं जे आरोग्य बिघडतं, मग आपण काय खातो, कुठलं खातो, किती औषध मारलेलं खातो, हा भाग त्याच्यात येईल. पण देशमुख सरांचं फाउंडेशन खूप चांगलं काम करतंय म्हणून तुमची आणि माझी जबाबदारी आहे की आपण सगळेजण कॉलेज लेवलला काम करतो. आपल्यासोबत विद्यार्थी असतात. विद्यार्थ्यांना घेऊन आपण जर काम करू लागलो तर खऱ्या अर्थाने एन्व्हायरमेंटलचं काम होईल. अदरवाईज काय होतं, आपल्या सगळ्या महाविद्यालयामध्ये एन्व्हायरमेंटल नावाचा विषय शिकवतो आपण, प्रोजेक्ट करतो आपण. म्हणजे लॉ कॉलेज असेल, इंजिनिअरिंग असेल, B.Ed असेल, डिप्लोमा असेल, कुठलीही फॅकल्टी असली तर आपण एन्व्हायरमेंट शिकवतो, एन्व्हायरमेंटचे कायदे शिकवतो. पण हे या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांच्या पुस्तकामध्ये, विद्यार्थ्यांच्या नोटबुकमध्ये आणि परीक्षेच्या उत्तरामध्ये राहतात. प्रॅक्टिकली हे होत नाही. प्रॅक्टिकल करा व्हायला खूप अडचणी पण आहे. पण आपण जर सगळ्यांनी ठरवलं, आपण जर मदत करायचं ठरवलं तर आपल्याला काही प्रोजेक्ट त्यांना देता येतील. म्हणून आम्ही अशा काही विद्यार्थ्यांचे गट करायचं ठरवलंय किंवा 10 विद्यार्थ्यांचे एक गट, त्यांना 2 मेंटर आणि
काही नदीचा एक 5-10 किलोमीटरचा एरिया त्यांना वाटून द्यायचा. मग ते पोल्युशन का होते त्या सगळ्यांना माहित आहे, पण पोल्युशन कसं रोखता येईल याच्याविषयी आजची कार्यशाळा आहे. म्हणजे पोल्युशन होते हे सगळ्यांना माहित आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात पोल्युशन आहे की तुम्ही आणि ते पोल्युशन पूर्णपणे अवॉइड करू शकणार नाही, पण काही अंशी ते नियंत्रण ठेवता येतील का याविषयीची चर्चा आज आपल्या वेगवेगळे व्ह्यूज काय येतील. त्यांनी गट वगैरे केले, त्यांचं काम सुरूच आहे. काम त्यांचं सुरू आहे, अखंडपणे सुरू आहे. गेली 2 वर्ष 3 वर्ष ते काम करतात. रिटायर झाल्याच्या अगोदरपासून त्यांनी त्या फाउंडेशनची स्थापना केलेली आहे आणि त्या फाउंडेशनच्या माध्यमातून विविध गटांना ते मदत पण करतात. शेतकऱ्यांना सुद्धा आर्थिक मदत करतात, संशोधनाला मदत करतात किंवा काही विद्यार्थ्यांच्या गटाला मदत करतात. म्हणजे त्यांनी खटाव तालुक्यामध्ये औंधला सुद्धा खूप मोठा कार्यक्रम घेतलेला होता, बरोबर देशमुख सर, खूप मोठा कार्यक्रम घेतला आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत करणं, शिक्षकांना मदत करणं, NSSच्या मार्फत जनजागृती करणं, हे देशमुख सरांचे खूप चांगले कार्यक्रम सुरू आहेत. याच्याविषयी नंतरच्या सेशन मध्ये देशमुख सरांच्या फाउंडेशन विषयी फार बोललं जाणार नाही. आपण जी काही चर्चा करू ती मिशन फॉर रिव्हर या विषयावरच आज करणार आहे. देशमुख सरांच्या फाउंडेशनचे 2 मोठे आहेत, मिशन फॉर रिव्हर आणि ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंग वरचे एक चर्चासत्र शिवाजी कॉलेजमध्ये ऑलरेडी झालेलं होतं. आजचा विषय फक्त मिशन फॉर रिव्हर या विषयावरती आहे. पुन्हा एकदा या कॉलेजचा प्राचार्य म्हणून आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि देशामध्ये डिवाइड झालेलो. पण ह्याच्या आधीच एक बॅकग्राऊंड सांगतोय की आमच्याकडं ड्रीम फाउंडेशन थ्रूच एक ऑलरेडी एक प्रोजेक्ट जो आहे तो जवळजवळ 1.5 वर्षापासून रन होतोय. तर आम्ही काय करतो, आमचे विद्यार्थी आणि शिक्षक जे आहेत ते नदीवर जातात. तिथले जे काही पॅरामीटर्स आहेत विविध, म्हणजे फक्त नदीच्या पाण्याचे नाही तर नदीच्या बाजूला पण जे काही जैविक विविधता आहे, बायोडायव्हर्सिटी आहे, त्याचं पण मूल्यमापन केलं जातं, मेजरमेंट घेतलं जातं, सायंटिफिक एव्हिडन्स म्हणून त्याचे फोटो कलेक्शन केले जातं. तसंच जे सेकंडरी डेटा आहे त्या दिवसाचा, म्हणजे पोल्युशन बोर्ड कडनं असतील किंवा काही वेबसाईट असतील, तो जो आहे तो संकलन करून जे आहे ते व्यवस्थित आपण जे आहे ते गुगल फॉर्म माध्यमातून आणि जे काही फोटोज आहेत ते सगळे जे आहेत ते आम्ही सिंक्रोनाइज करतो आमच्या डेटा सेंटरला. आणि तो जो काही आहे, आता फॉर एक्झाम्पल जे सीझनल चेंजेस होत आहेत त्या नदीमध्ये किंवा 3 महिन्यानंतर काय बदलाव होतात, तर ह्याच्याबद्दलचा थोडासा आम्ही अभ्यास करतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती पुन्हा डिस्कशन केलं जातं विद्यार्थ्यांकडनं. तर आता हा जो काही एक आमच्या कॉलेजचा प्रोजेक्ट होता तो आता आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तो आता एक्सटेंड होणार आहे आणि आपण जे काही डेटा गोळा करणार आहे त्याचा एक सामान्यपणे एक स्ट्रक्चर असणं गरजेचं आहे. म्हणजे कुठली माहिती आपल्याला फ्युचरमध्ये कशी इंटरप्रेट करायची आणि त्यातनं काय डिसिजन मेकिंग किंवा पॉलिसी मेकिंग करता येईल ह्या उद्देशाने जे आहे ते आपण डेटा कलेक्ट करणार आहोत आणि ते नंतर ना एकत्र करून त्याच्यावरती आपल्या ह्या पूर्ण ओव्हरऑल मिशन जे आहे रिव्हरचं त्याच्याबद्दल आपण विश्लेषण करून ते गव्हर्नमेंट समोर किंवा पॉलिसी मेकिंग साठी आपण ठेवणार आहोत. आणि ह्यासाठी आपण जे आहे ते आपल्याकडे जे काही डेटा आपण वेल इस्टॅब्लिश हायटेक एक डेटा सेंटर इस्टॅब्लिश केलेलं आहे. त्याचा पर्पजच तो असतो की जे काही ह्यूज डेटा आपण आता जनरेट करणार आहे, तर आता फक्त एक कॉलेज नाही तर अराउंड 20+ कॉलेजेस एकत्र येणार आहे. त्यांचा ह्यूज डेटा जो आहे तो जनरेट होणार आहे. ते एकदम सिंपल फॉर्म मध्ये सगळ्यांना कळण्यासारखं, अनालाइज करण्यासारखं आणि ऍक्सेसिबल जो आहे तो डेटा आपण आता आपल्या डेटा सेंटरच्या माध्यमातून एकत्र करणार आहे. आणि त्यानंतर जे आहे ते आपण पॉइंट वाईज, जसं की प्रत्येकाने आता साहेबांनी सांगितले की आपण एरिया वाटून घेणार आहे, ते एरिया वाईज आणि ओव्हरऑल मेटा अनालिसिस जे आहे ते करून ते आपण एका पॉइंट सिंगल पॉइंटवर कन्क्लुजन येणार आहे की काय घडतंय आणि कशामुळे घडतंय आणि काय करू शकतो. तर हे अशा प्रकारचं अनालिसिस आणि डेटा कलेक्शनचा भाग जे आहे ते माझ्याकडे आहे. ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ हे कुणी विचारू नये, परंतु आज आपल्याला त्या नदीच्या उगमापर्यंतच्या उगमस्थानापर्यंत जाणं गरजेचं झालेलं आहे. तुमच्या आमच्या कालावधीतील आणि पूर्वाश्रमीची जी नदी होती, तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला ग्रामीण पार्श्वभूमी आहे. आपल्याला जे बालपणीचं जीवन लाभलं तो ठेवा. त्यावेळीची नदी खालचा नदीचा तळ दिसेल अशा प्रकारची ती पाण्याची स्वच्छता, तो आपल्याला मोह आवरत नव्हता. आणि अशा ठिकाणी आपण पोहण्याचा मनसोक्त आनंद आणि त्याचबरोबर पाण्याच्या बाजूला असलेली जी वाळू आहे ती रेती आहे, त्या रेतीमध्ये आपण जे काय आपण बागडत होतो ते आपलं बालपण होतं. ते आज आपण आठवलं आणि आजची परिस्थिती जर आठवली तर त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा नवा आपल्या कल्पना पलीकडे, कल्पनेचं पावित्र्य काय आहे, नदीची शुद्धता काय आहे, ते आजच्या पिढीला तिचं मूळ रूप काय होतं हे त्यांना फक्त कल्पनातीत वर्णन करावं लागेल. नदी म्हणजे काय? एक नैसर्गिक स्तोत्र आहे
पृथ्वी तलावावर मानवजातीच्या विकासाला संस्कृतीचा ठेवा जपून जे आज संवर्धन व्हायला पाहिजे त्याचा जो परिणाम आहे, त्याला कारणीभूत जे घटक आहेत, त्या घटकांचा विचार करण्याची वेळ आपल्या सर्वांच्यावर आलेली आहे. वास्तविक पाहता मानवजात कितीही उच्च विद्या विभूषित असली, क्वालिफाईड असली, पदवीधारक असली, श्रेष्ठ असली, परंतु ती सुसंस्कृत असेल असं नाही. याचं ज्वलंत उदाहरण जर आपण बघितलं, एखाद्या नदीच्या पुलावरून ज्यावेळी आपण प्रवास करतो, आपल्या पुढे एखादी 4 चाकी गाडी असेल, एखादी 2 व्हीलर असेल, तर त्यावेळी ज्या नदीच्या पुलावरती जी गाडी उभारलेली असते त्या गाडीतून प्लास्टिकची बॅग काढली जाते. मग ते 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, गर्भश्रीमंत व्यक्ती असतील, त्या प्लास्टिकच्या बॅग मधून आपण जे निर्माल्य असेल, इतर वस्तू असतील, पूजेचं साहित्य असेल, आपली जी श्रद्धा आहे की आपल्या घरातलं जे निर्माल्य आहे, ज्या टाकाऊ वस्तू आहेत, मग त्या कुठल्याही स्वरूपातल्या असू द्या, पूजेचं साहित्य असेल, निर्माल्य असेल, किंबहुना त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्या घरातील व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या ज्या काही वापरायच्या वस्तू असतील त्या वस्तू सुद्धा आपण नदीमध्ये स्वाहा करून अर्पण करतो. ही आपली श्रद्धा म्हणण्यापेक्षा अंधश्रद्धा झाली. तुम्ही आम्ही आज जर नदीच्या तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी आपण गेलो, मग ते महाबळेश्वर असेल जिथं कृष्णा नदीच्या बाजूला उगम होतो, पंढरपूर सारखं ठिकाण असेल, नरसिंहवाडी असेल, अशा सर्व ठिकाणी जर गेला तर जे आपण नदीचं पाणी तीर्थ म्हणून प्राशन करायचं आहे ते आपण विष म्हणून प्राशन करतो. ही आजची स्थिती झालेली आहे. आणि या सर्व बाबीला, या घटकाला, नदीच्या प्रदूषणास फक्त आणि फक्त मानव जातीचा हव्यास कारणीभूत ठरत आहे. पहिली नदी म्हणजे एक प्रवाहित नैसर्गिक स्तोत्र म्हणून आपण तिचा एक पृथ्वी तलावावरील एक स्तोत्र होता. जशी आहे तशी पाऊस असेल, उन्हाळा असेल, या सर्व ठिकाणी त्या नदीचा प्रवाह होता. नदीच्या काठावरती असणारी जी वसलेली शहरं होती, त्या शहरामधून जे सांडपाणी निर्माण होत होतं, त्यावेळचं लोकसंख्या, त्यावेळचं जे आधुनिकीकरण, त्या सर्व गोष्टी होत्या त्या मर्यादित स्वरूपाच्या होत्या. आणि अशा वेळी जी काही घाण, जे काही सांडपाणी किंवा जे काही टाकाऊ पदार्थ त्या नदीमध्ये जायचे, ते पावसाळ्याच्या पुरामध्ये किंवा इतर ज्यावेळी एखाद्या धरणातून धरणं त्यावेळी अशी मर्यादित स्वरूपाची होती, ज्यावेळी सोडलं जायचं त्यावेळी ते तिथून ते वाहत जाऊन समुद्राला मिळायचे. त्यामुळे त्यावेळी नदीची प्रवाहित स्थिती जी होती, त्यामुळे तुम्हाला आजची जी डबक्यासारखी स्थिती आहे, ज्या ज्या ठिकाणी पाणी स्टॅग्नेटेड वॉटर आहे, त्यामुळे जी दुर्गंधी आहे, अशी परिस्थिती नव्हती. आणि त्यामुळे त्यावेळी प्रदूषणाचा असा काही त्रास जाणवत नव्हता. परंतु वाढती लोकसंख्या, शहरीकरण, विकासापोटी जे औद्योगिकरण झालेलं आहे, अशा यामुळे मग ते आपल्या सर्वांच्या दैनंदिन व्यवहारातून जे काही सांडपाणी उत्सर्जित होतात, जे काही टाकाऊ पदार्थ आहेत, ते आपण याला कुठलीही आडकाठी नाही, कुठलेही निर्बंध नाही, किंवा निर्बंध असले तरी आपलं अज्ञान, आपण क्वालिफाईड आहोत, सुसंस्कृत नाही, परंतु त्या बाबतीतलं आपलं अज्ञान आपल्याला दिसतंय की आपले जे टाकाऊ पदार्थ आहेत आपण नदीमध्ये टाकलं तर नदीचं शुद्धीकरण बिघडेल, नदी अशुद्ध होईल, तिचं पावित्र्य बिघडेल. पण त्याचा कुठलाही विचार न करता आपण सहज आणि छातीठोकपणे आपण त्याचं विसर्जन नदीमध्ये करतो. त्यामुळं ही आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे. वास्तविक नद्यांचं पावित्र्य आणि त्याचं शुद्धीकरण जसं आहे तसं, जसे आपल्या गंगा, यमुना, सरस्वती या मोठमोठ्या नद्या आहेत, आपल्यातल्या कृष्णा आहे, भीमा आहे, पंचगंगा आहे, मुळा मोठा इंद्रायणी आहेत. सद्यस्थितीत आम्ही पुण्यामध्ये काम करतो सर. इंद्रायणी नदीच्या ठिकाणी, इंद्रायणीच्या माऊलींच्या मंदिराच्या बाजूला जो घाट आहे, त्यामध्ये कायमस्वरूपी एखादे हिमनग जसे नदीवर तरंगतात, त्या हिमनगाप्रमाणे नदीला फेस येतो, पांढरा शुभ्र फेस येतो.
आणि तो फेस आल्यानंतर तो फेस जसा आहे तसा खाली घाटावर येतो. देश विदेशातून आपल्या सर्व महाराष्ट्रातून आपले भाविक तिथं दाखल होतात. माऊलीच्या दर्शनाला जाण्यासाठी पहिलं नदीचं पवित्र असं स्नान करण्याची प्रथा आहे, नदीचं तीर्थप्राशन करण्याची प्रथा आहे. परंतु आजची स्थिती जर बघितली तर अत्यंत हृदयद्रावक अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. ती स्थिती पंढरपूरला भक्त पुंडलिकाच्या मंदिरात शेजारी आहे, ती स्थिती नरसिंहवाडीला, ती स्थिती तुम्हाला कृष्णा नदीला सांगलीमध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये ड्रीम फाउंडेशनच्या वतीने स्वयंस्फूर्तीने आणि स्वयंप्रेरणेने यामध्ये जो सहभाग नोंदवला. मागच्या वेळी मी इथे एका कार्यक्रमासाठी आलो होतो, त्यावेळी देशमुख सरांनी ही कल्पना व्यक्त केली. वास्तविक हे महाराष्ट्र शासनाचं काम आहे, पर्यावरण विभागाचं काम आहे. सर्व नद्यांचा आराखडा तयार करणं, तो शासनाला दाखल करणं आणि त्यानुसार त्याची अंमलबजावणी करणं. परंतु शासनाकडे असलेलं अपुरं मनुष्यबळ, वेगवेगळ्या विभागाकडे असलेलं अपुरं मनुष्यबळ आणि अशा स्थितीमध्ये ज्या त्या जिल्ह्यातून, जसं आता सातारा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या महाविद्यालयाच्या माध्यमातून नदीचे खंड पाडून, नदीचे मर्यादित स्वरूपात त्याचे वर्गीकरण करून, त्या तिथल्या स्थानिक परिस्थितीचा विचार करून त्याचा मुळापासून अभ्यास करणं, त्या नदीची पूर्वाश्रमीची स्थिती काय होती, आज कशी आहे, त्यास कुठले घटक कारणीभूत आहेत, याचा जो अभ्यास करण्यासाठी त्यांनी जे मिशन सुरू केलेलं आहे ते अत्यंत कौतुकास्पद असं आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सन 2016 आणि 2017 या सालामध्ये घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या पाण्याच्या नमुन्यावरून त्याच्यातला बीओडीचं जे पॅरामीटर आहे, तो बीओडीचा पॅरामीटर गृहीत धरून त्या पॅरामीटरचे त्यावेळेचा जो अभ्यास आहे, त्या अभ्यासाची त्याची जी तीव्रता आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे, याच्या आधारावर नदीचे प्रायोरिटी 5, प्रायोरिटी 4, प्रायोरिटी नंबर 3, 4, 3, 2 आणि 1 अशा या वेगवेगळ्या घटकामध्ये त्याचं वर्गीकरण केलं आणि त्या योगे त्या प्रकल्पाच्या आधारावर सद्यस्थितीत पोल्युटेड स्ट्रेचेस ऑफ रिव्हर म्हणून जे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक नद्यांचं जे वर्गीकरण केलं आणि ते आयडेंटिफाय केले, ते स्रोत ओळखले आणि त्यानुसार सद्यस्थितीत प्रत्येक ठिकाणचे जे पाण्याचे नमुने घेतले जातात, त्या पाण्याच्या नमुन्याच्या आधारावर त्याच्यातलं बीओडीचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणाच्या आधारावर त्या वर्गीकरणाचं, त्या प्रायोरिटीनुसार आम्ही वर्गीकरण करून त्यानुसार तो नदीचा क्रायटेरिया ठरवत असतो. यासाठी मेन उद्दिष्ट फोकस केलेलं आहे ते ज्या नदीच्या काठावर मोठमोठ्या ग्रामपंचायती आहेत, मोठमोठ्या महानगरपालिका आहेत, नगरपालिका आहेत आणि ज्या काही इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटी असतील, मोठमोठे साखर कारखाने असतील, डिस्टिलरी असतील, इतर काही फार्मास्युटिकल असतील, असे जे घटक आहेत त्या घटकांना एक टाइम पिरियड दिलेला आहे, फेज दिलेली आहे आणि त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असतील, ग्रामपंचायती असतील तर त्यांनी तो सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभा करायचा आहे. त्याचबरोबर ज्या काही इंडस्ट्रियल युनिट असतील त्या इंडस्ट्रियल युनिटनी त्यांचा इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट उभा करायचा आहे, जेणेकरून त्यांच्यातून निर्गत होणारं, त्यांच्यातून निर्माण होणारं जे सांडपाणी आहे ते सांडपाण्याला विहित मर्यादित असल्यानंतरच ते नदीमध्ये विल्हेवाट करण्यासाठी अलाउड करायचं आहे. कोणत्याही कारखान्याला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून त्याचं प्रक्रिया केलेलं पाणी हे थेट नदीमध्ये सोडण्यासाठी किंवा विल्हेवाट करण्यासाठी संमती दिली जात नाही. परंतु महानगरपालिका आणि नगरपालिका त्याचबरोबर ग्रामपंचायती यांच्यामधून निर्गत होणारं जे सांडपाणी आहे त्या सांडपाण्याचा जो बीओडी आहे, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड जे आहे ते 10 मिलीग्रॅम पर लिटर इथपर्यंत मर्यादित ठेवून त्याच्यावर प्रक्रिया केली तरच ते नदीमध्ये विसर्जित करण्याची परवानगी दिलेली आहे. परंतु जर एखाद्या ठिकाणी नदीमध्ये पाण्याचा प्रवाह नसेल, प्रवाह उपलब्ध नसेल, नदी जर बारमाही स्वरूपाची प्रवाहित नसेल, अशा ठिकाणी जर सांडपाणी सोडण्यात आलं तर त्या सांडपाण्याचं डबक्याच्या स्वरूपात त्याची निर्मिती होते आणि त्याचं डिकम्पोजिशन होऊन त्याचं जे तीव्रता अधिक जे प्रदूषणाची वाढते त्यामध्ये अधिक वाढ होते. या सर्व घटकाला कारखान्यातून निर्माण होणारं जे प्रदूषण आहे त्याचा ऍक्सिडेंटल डिस्चार्ज आहे किंवा जाणून बुजून कुणी सोडलेला असेल तर ती गोष्ट वेगळी. परंतु राजरोसपणे शहरातून आणि मोठमोठ्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतून निर्माण होणारं जे घरगुती स्वरूपाचं सांडपाणी आहे ते सांडपाणी त्या नदीमध्ये सोडल्यानंतर
जे टोटल कॉलिफॉर्म आपण ज्याला म्हणतो, त्या कोलिफॉर्ममुळं नदीचं सध्याचं प्रदूषण होतंय असं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून त्याच्यावर अधोरेखित केलेलं आहे. नदीचं प्रदूषण होण्यासाठी वेगवेगळे घटक असा आता जे उल्लेख केले त्या घटकाबरोबरच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक नदीचं, मग ती मुख्य नदी असेल तिच्या उपनद्या असतील, त्या सर्व नद्यांचं प्रत्येक महिन्याला केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या ठिकाणी त्याचं सॅम्पलिंग होतं आणि 1 ते 10 तारखेला हे सर्व ठिकाणी महाराष्ट्रात एकाच वेळेला 1 ते 10 ठिकाणी कुठल्या वेगवेगळ्या पण 1 ते 10 या प्रत्येक महिन्याच्या दिवशी प्रत्येक नदीच्या नमुन्याचं पाणी घेतलं जातं. मग त्याच्यात बायोलॉजिकल आणि केमिकल अनालिसिस केलं जातं आणि तो डेटा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर अपलोड केला जातो. त्याचबरोबर तोच डेटा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वेबसाईटवर देखील उपलब्ध केला जातो आणि त्याच्यावर नदीची जी काही वर्गवारी आहे प्रदूषणाबाबतची ती ठरली जाते. मग तुम्हा आम्हाला आजच्या नदीची जी संकल्पना आहे ती संकल्पना नदी पूर्वरूपात आणण्यासाठी किंबहुना झालेलं नदीचं प्रदूषण आपल्याला कितपत कमी करता येईल यासाठी परिश्रम आणि कर्तव्य या दोन्ही बाजू आणि आपली जबाबदारी ओळखून आपण त्या योगे आपली पावलं उचलली पाहिजे. सातारा जिल्ह्यातील आता माझे सहकारी मित्र सातपुते साहेब आहेत, त्यांच्या आधिपत्याखाली सातारा जिल्ह्यातल्या सर्व नद्यांचं सॅम्पलिंग, पाण्याचे नमुने गोळा केले जातात. ते प्रादेशिक कार्यालय पुणे येथील प्रयोगशाळेमध्ये तपासले जातात. वास्तविक आमच्यापेक्षा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा पर्यावरण विभाग जे काम करते त्याच्या अधिक पटीनं हे काम ड्रीम फाउंडेशन सातारा यांच्या वतीनं होणार आहे. कारण तुम्ही स्थानिक आहात, तुमच्या स्थानिक लोकांच्या कल्पनेतून आणि तुमच्या अनुभवातून तुम्हाला त्या नदीचा क्रायटेरिया माहिती आहे, नदीचं उगम माहिती आहे, कुठले घटक त्याला कारणीभूत आहेत हे तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळं अत्यंत सूक्ष्म अशा मायक्रो लेवलवर तुम्ही त्याचा अभ्यास करू शकताय आणि तुम्ही सुरू केलेला आहे. आणि हाच जर तुम्ही अभ्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला ऑथेंटिक अधिकृतरित्या जर सादर केला तर त्याची आम्हाला खूप अशी मदत होणार आहे. किंबहुना महाराष्ट्रात असा हा एकमेव प्रोजेक्ट आहे, एकमेव प्रकल्प आहे महाराष्ट्रामध्ये की जो रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून, ड्रीम फाउंडेशनच्या माध्यमातून आणि आम्ही त्यात ॲड झालो, आमचा खारीचा वाटा आम्ही उचलतो आणि अशा स्थितीमध्ये हा सातारा जिल्ह्याचा पूर्ण असा नद्यांचा अभ्यास, नद्याचं सर्वेक्षण होऊन संपूर्ण अहवाल सादर झाल्यानंतर आता याच्यात मागच्या वेळी आम्ही देशमुख सरांच्या बरोबर चर्चा केली की काही गोष्टी अशा असतात की आपल्याला डोळ्यात देखत दिसते, डोळ्यासमक्ष दिसतंय. एखादा नदीच्या काठावर कारखाना आहे, त्या कारखान्याचं पाणी ओढ्याद्वारे किंवा नैसर्गिक स्त्रोत्राद्वारे किंवा जाणून बुजून पाईपलाईन करून त्या नदीमध्ये सोडलेला आहे. तो तुमच्या सर्वेक्षण अहवालात घ्यायचा किंवा नाही हा तुम्हाला प्रश्न पडत असेल. घेतला तर तो पब्लिश झाला तर तो नाव ठेवलेला ठपका, त्याच्यानंतर येणारा तुमच्यावरचा दबाव याची कुठलीही किंचित ही तमा न बाळगता तुम्हाला त्या फॅक्ट्स म्हणून त्या घ्याव्या लागतील. तुम्ही जर एखादी गोष्ट हाईड केली, एखादी दडवून ठेवली तर ती कधीही उजेडात येणार नाही. किंबहुना तुम्ही तो परिस्थितीजन्य पुरावा दडवून ठेवून तो अहवाल सादर केला तर तो चुकीचा ठरेल ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. म्हणून ज्या काही फॅक्ट आहेत, ज्या काही परिस्थिती आहे त्या परिस्थिती तुम्ही तुमच्या माध्यमातून तो अहवाल सादर करायचा आहे. तुम्ही त्या परिस्थिती फक्त मांडायची आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तुम्हाला जे काही सहकार्य असेल, तुमचा जो काही आता अभ्यास तुम्ही सुरू केलेला आहे, सर्वेक्षण आहे, त्याच्यावर कृती आराखडा तयार होईल. सद्यस्थिती शासनाला समजेल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला समजेल आणि त्यातून पुढच्या उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आपला अग्रक्रम ठरवेल. म्हणून आपल्या माध्यमातून आज हे पहिलं वर्कशॉप आहे. याच्या अगोदर एखादं झालं असेल, परंतु जसजसा आपला अभ्यास पुढे जाईल, जसजसं सर्वेक्षण पुढे जाईल, जसजसा डाटा कंपाईल होईल आणि त्याच्यातून जसा आउटपुट येईल ते आपल्याला प्रेझेंट करणं गरजेचं आहे आणि त्या योगे आपली पुढच्या दिशा ठरवणं योग्य आहे.
म्हणून मानवजातीने कितीही शिक्षण घेतलं, उच्च विद्या विभूषित जरी झालो, तर तुम्हा आम्हाला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रदूषण कसं कमी करायचं, जसं मगाशी मी सांगितलं की प्लास्टिकची पिशवी आहे, त्या प्लास्टिकच्या पिशवीला गाठ बांधायची, कारण आपलं निर्माल्य कुठं पडू नये. ती गाठ आहे तशी पिशवी गाठ बांधून, बरं जे प्लास्टिक बांधतोय त्याला सुद्धा निर्बंध आहे, तेही वापरायला अलाउड नाही, तेही शासनानं सांगितले बंदित प्लास्टिक आहे, तरी आपण ते निर्माल्य घालायचं, घरातल्या वस्तू घालायच्या आणि त्या गाठ बांधून वस्तू त्या नदीच्या पाण्यात फेकून द्यायच्या. नदीच्या पाण्यात फेकून दिल्यानंतर जे निर्माल्य आहे ते प्लास्टिक मध्ये ऍडिटिव्ह राहते, त्याच्यामध्ये पाणी शिरत नाही. त्याला आपल्या दृढ निश्चयतेने आपण गाठ बांधलेली आहे, कारण आपलं निर्माल्य इतरत्र जाऊ नये. मग ते पाण्यामध्ये निर्माल्य कुजत नाही, कारण प्लास्टिक मधून पाणी आत जात नाही, त्याचं विघटन होत नाही. वर्षानुवर्षे प्लास्टिक, महिने ते प्लास्टिक नदीच्या तळाशी तसंच पडून राहतं. त्या प्लास्टिकचं ज्यावेळी विघटन होईल, ते विघटन जे जलचर आहे, ते जलचर त्या प्लास्टिकचे मासे असतील, काय बेडूक असतील, इतर काही त्यातले जलचर असतील, त्यांच्यामध्ये ते त्याचं इंटेक त्यांच्या अन्नरूपाच्या ह्याच्यातून ते आतमध्ये घेतलं जातं, त्याच्याबरोबर ते प्लास्टिकचे कणी आत जातात. आणि आताचे आम्ही जर आताचे लेटेस्ट रिपोर्ट जर बघितले असतील तर मानवाच्या रक्तामध्ये सुद्धा प्लास्टिकचं प्रमाण आढळून आलेलं आहे, नॅनो प्लास्टिक पार्टिकल्स. म्हणजे आज जे नदीतले मासे आहेत, आता जर आपण मांसाहारी शाकाहारी असाल, मांसाहारापैकी आपण म्हणतो आपले शाकाहारी काय बकरा बोकड असेल ती वेगळी, कोंबडी असेल तर कोंबडी कीटक खाते. एखाद्या कीर्तनातून सांगितलं होतं, जी कोंबडा ज्यावेळी एखादा विंचू बघितल्यानंतर माणसाला किती दरदरून घाम वाटतो, चप्पल पायताना उचलतो आणि त्याच्यावर टाकून मारतो, परंतु ते जर कोंबडा आणि कोंबडी असेल तर तो गटकन खाऊन टाकते. आणि ते खाल्लेलं विंचू, खाल्लेली कोंबडी आपण माणूस खातो, तो म्हणजे माणूस किती भारी असेल, त्याला तो पचवतो. म्हणजे अशा तऱ्हेने ज्या काही काय गोष्टी आहेत, ज्या काय ह्या मांसाहारी जे आपण मांसाहार करतो, तर ते मासे आपण घेतल्यानंतर त्या माशामध्ये जे नॅनो पार्टिकलचे पदार्थ असतील, ते घटक असतील, तर ते मासे आपण ग्रहण करतो आणि पुन्हा आपल्या शरीरातील त्या व्याधी सुरू होतात. आजकाल तुम्ही बघितलंय की कुठल्याही व्यक्तीला कुठलंही व्यसन नाही, दारू नाही, सिगारेट नाही, तंबाखू नाही, गुटखा नाही, अशा व्यक्तींना कॅन्सरचं प्रमाण आम्ही बघितलं असेल. आपण सहज आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या माध्यमामध्ये आपण बघतो की कॅन्सरचं प्रमाण किती वाढलं. त्याला मूळतः हा प्लास्टिक हा घटक कारणीभूत आहे. 20 मायक्रॉनच्या पेक्षा खालचं प्लास्टिक जे आहे, तुम्ही बघितलं असेल की एखाद्या दुकानामधून किंवा एखाद्या टपरीवरून चहा मागवायचा आहे, मग वर्कशॉप असतील, छोटी छोटी दुकान असतील, अशा ठिकाणी चहा मागवताना कुठलाही थर्मास त्याच्याकडे उपलब्ध नाही, कुठलंही त्याला ते कॅरी करून आणता येत नाही. अशा वेळी तो चहावाला आपल्या किटलीतील 2-3 कप जो चहा आहे तो प्लास्टिकच्या पिशवीमध्ये देतो, त्याची गाठ बांधतो आणि ती गाठ बांधून आपल्या त्याच्या हवाली करतो. आणि तो चहा प्लस त्याच्याबरोबर आता जे तुम्ही कुठल्याही टपरीवर गेला तर तुम्हाला आपले रेग्युलर जे कप आहेत, ग्लास आहेत, काचेचे ग्लास, ते मिळत नाही. तुम्हाला यूज अँड थ्रो प्लास्टिकचा तो कप मिळतो आणि त्या कपाला आतून इनर लाइनिंग असतं, तेही वॅक्स किंवा प्लास्टिकचं असतं की जेही आपण त्याचा वापर करता कामा नये. म्हणजे 80 ते 90 डिग्री सेल्सिअसचा चहा त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ओतायचा, त्याला गाठ बांधायची आणि तो चहा आणून पुन्हा आपल्याला त्या प्लास्टिकच्या कपामध्ये द्यायचा. म्हणजे इन बिटवीन ते टपरी ते आपण चहा ज्यावेळी इंटेक करतो, चहा घेतो, तोपर्यंतचा जो कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये त्या चहाच्या तापमानामुळं त्याच्या 80 डिग्री 90 डिग्री जे काय तापमान चहाचा असेल, त्या चहाच्या तापमानामुळं त्या प्लास्टिकचे घटक त्या चहामध्ये उतरतात आणि आपण ते गिळण करतो. म्हणजे कुठलंही आपण कितीही बाकी, मला तंबाखूचं व्यसन नाही, मला गुटख्याचं व्यसन नाही, मला दारूचं व्यसन नाही, परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन अत्यंत धोकादायक असं कळत न कळत आपण ते रोज ग्रहण करतो आणि त्यामुळं आपल्या शरीराला आपण आजाराचं आमंत्रण देतो. म्हणून उपलब्ध आता जे काय आपण सर्वेक्षण करतो, वास्तविक कसं आहे की कुठल्याही शासनाच्या संकल्पनेची, कुठल्याही धोरणाची जी अंमलबजावणी होती, त्या अंमलबजावणीला
प्रायोरिटीनं ही महाविद्यालये किंवा शाळा का निवडल्या जातात? कारण विद्यार्थी दशेपासून आपल्याला जे बाळकडू पाजलं जातं ते आपल्या चिरंतन असं स्मरणात राहतं आणि किंबहुना त्याची अंमलबजावणी आपण आपल्या आयुष्यामध्ये, उभ्या आयुष्यामध्ये, संपूर्ण आयुष्यामध्ये करत असतो आणि त्याची आपल्याला ती जाणीव असते. एक विद्यार्थी असेल तर तो विद्यार्थी स्वतःचं कुटुंब त्यापासून शहाणं करतो. कुटुंबापासून समाज माध्यम, आजूबाजूचा परिसर आहे, परिसरापासून गाव शहाणं होतं, गावापासून तालुका आहे, जिल्हा आहे, महाराष्ट्र आहे, देश आहे. म्हणून महादेवाच्या मंदिरामध्ये ज्यावेळी एका गावाला पाऊस पडत नव्हता त्यावेळी सगळ्यांनी ठरवलं की एक एक फुलपात्र नेऊन दूध टाकायचं महादेवाच्या पिंडीवर आणि महादेवाच्या तो पिंडीचा गाभारा पूर्ण भरायचा आणि भरल्यानंतर त्या गावावर पाऊस पडेल अशी ही कल्पना होती. परंतु ते सत्य आपण जर स्वीकारलं तर मानव जातीला कसं मानवेल? म्हणून प्रत्येकाने विचार केला, सगळेच दूध आणायला लागलेत ना, त्यात मी एक फुलपात्र माझं पाण्याचं नेतो. म्हणून सगळ्यांनी काय केले, एक एक फुलपात्र पाण्याचंच नाही आणि सगळ्यांनी तो जो गाभारा आहे तो पूर्ण पाण्यानं भरला. मग महादेवही त्याच्या पुढचे होते, दुधानं गाभारा भरायचा होता तो पाण्यानं भरला, त्याच्यापेक्षा दुप्पट दुष्काळ केला. म्हणून अशा रीतीनं तुमची आमची जी मानसिकता आहे, आपली मानसिक प्रवृत्ती जी आहे ती आता बदलायला पाहिजे. किंबहुना नदीचं मूळ रूप आहे ते नदीचं मूळ रूप आताच्या पिढीला आपण आहे त्या स्थितीत देऊ शकत नाही. परंतु आताची जी झालेली स्थिती नदीची आहे, जी आता अत्यंत खालावलेली आहे, किंबहुना उशीर झालेला नाही, काही ठिकाणी उशीर झालेला आहे, परंतु आहे त्या स्थितीमध्ये तो पुढचा वारसा पुढच्या पिढीला न देता त्याच्यामध्ये सुधारणा करून देणं हे तुमचं आमचं आद्य आणि परम कर्तव्य आहे. आणि म्हणून आजच्या या कार्यशाळेच्या माध्यमातून तुम्ही जो स्थानिक पातळीवरती जो सर्वेक्षण करणार आहात त्यामुळे तुमचं अनमोल असं सहकार्य, तुमचं कष्ट हे सत्कारणी लागणार आहे. म्हणून रयत शिक्षण संस्थेचे माझे परम मित्र डॉक्टर बी.टी. जाधव सर आहेत. पर्यावरण आणि इतर मागचेही वर्कशॉप मी बघितलं, खरंच असं कौतुकास्पद असे या महाविद्यालयाच्या स्तरावर असे निर्णय घेतले जातात, अशा संकल्पना राबवल्या जातात. कुठलीही प्रसिद्धी, कुठलाही झोत, प्रसिद्धीचा झोत, कुठलीही त्याची तमा न बाळगता स्वयंप्रेरणेनं आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या ऋणभावनेतनं आपण ते कार्य करत राहतोय, करत राहू. या सर्व तुमच्या कार्याला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून शुभेच्छा व्यक्त करतो. ड्रीम फाउंडेशनला या सर्वेक्षणामध्ये सातारा जिल्ह्यातील नद्यांची माहिती, वास्तविक आता आमच्या व्यतिरिक्त तुम्ही जे काही नद्यांच्या पाण्याचे नमुने करून त्याचं पृथक्करण करणार आहात, जे पृथक्करण आम्ही केलेलं आहे, तुम्हाला मागचा इतिहास, मागचा डाटा पाहिजे असेल तो महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे उपलब्ध आहे, आमच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आमचे सातपुते सर आहेत, त्यांचे सर्व टीम आहे. तुम्हाला कुठल्याही एखाद्या नदीचं सर्वेक्षण करायचं असेल, एखादा स्पॉट त्याचं मॅपिंग पाहिजे असेल तर ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे उपलब्ध आहे. तुम्ही कधीही त्यांच्याकडे जाऊन देशमुख सरांनी त्यांच्याकडून सहकार्य घ्यावं. आपलं जे एम आहे, उद्दिष्ट आहे, त्या उद्दिष्टाला सार्थक व्हावं असं कार्य करावं. पुनश्च एकदा मी ड्रीम फाउंडेशन आणि रयत शिक्षण संस्था, माझे मित्र डॉक्टर प्राचार्य जाधव सर यांचं आभार व्यक्त करतो आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा प्रतिनिधी या नात्यानं मला जे 2 शब्द माझं मत व्यक्त करायला जी संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. mpcb.gov.in हे संकेतस्थळ आहे की ते देशामध्ये अद्ययावत असं सगळं आहे. तर तुम्हाला कुठल्या पिरियड पासून कुठल्या स्पॉटचं त्याच्यावर पूर्ण महाराष्ट्राचा स्टडी तुम्हाला अवेलेबल आहे. जे काय आतापर्यंत जे काही सॅम्पल झालेले आहे, जे काही नमुने झाले त्याचं पृथक्करण, त्याचा वॉटर क्वालिटी इंडेक्स, त्याचं मॅपिंग सोडून म्हणजे त्याच्यासाठी जे काही नियम असतात तर ते मग तिथं का लागू होत नाही, कारण का तिथं कन्स्ट्रक्शन होतं, त्यामुळे पूर परिस्थिती ही हमखास येतात. आणि कोल्हापूरचं उदाहरण देते, कारण का दरवर्षी कोल्हापूरमध्ये पूर येतो पंचगंगेला. तर जो काही नदीचा जो एरिया आहे तर त्याच्यामध्ये अंडर कन्स्ट्रक्शन खूप आहे, तर मग ते का कंट्रोल केलं जात नाही? महाराष्ट्र शासनाचे नदीचे धोरण म्हणून एक निर्णय, शासन निर्णय होता की त्या शासन निर्णयामध्ये नदीचं वर्गीकरण केलेलं होतं. क्लास 1 वॉटर, क्लास 2 हे असे त्याचं वर्गीकरण केलं होतं.
म्हणजे नदीच्या उगमस्थानापासून ते पहिल्या धरणापर्यंत जे आहे ते क्लास 1 वॉटर, त्याच्यानंतरचं खालचं सेकंड, असं ते त्याचं वर्गीकरण होतं. परंतु शासनाचं औद्योगिक धोरण आणि विकास याला प्राधान्य देऊन जे होतं की बाबा एखादी नदी आहे, नदीच्या उच्चतम पूर रेषेपासून कुठल्या प्रकारची उद्योग प्रक्रिया तिथं अलाउड करावी, मग ती ग्रीन हिरव्या प्रवर्गातली आहे का तांबड्या प्रवर्गातली आहे का नारंगी प्रवर्गातली आहे, तर अशा 3 ठिकाणामध्ये वर्गीकरण करून तो क्रायटेरिया फिक्स केला होता. परंतु शासनाच्या नंतर विचाराधीन असताना की बाबा विकासाला काहीतरी अडथळा ठरत आहे अशा दृष्टीनं ते नदीचं धोरण स्क्रॅप केलं. आणि त्यानंतर एखादा जर म्हणला की माझी नदीच्या कडेला लागून जागा आहे आणि तिथं मी एखादा उद्योग टाकतो उभा करतो, तर त्याला आता ते अलाउड केलेलं आहे, सब्जेक्ट टू की बाबा त्यांनी प्रॉपर त्याची प्रिकॉशन घ्यायला काय पाहिजे, प्रदूषण नियंत्रण मंडळाची सर्व यंत्रणा त्यांनी बसवायला पाहिजे. त्याच्यानंतर जे आता कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आले किंवा बाकीचे इथे अतिक्रमण होऊन जे नदीचे मार्ग बुजवले जातात, अडथळे नैसर्गिक प्रवाहामध्ये येतात, नदीचा प्रवाह डायव्हर्ट होतो, या बाजूचा त्या बाजूला पडतो किंवा त्याचं भूस्खलन होतं, हे होतं, इरोजन होतं, तर अशा वेळी प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था जर आता ग्रामीण भागामध्ये नसेल, आता नदीची मालकी ही पाटबंधारे विभागाची आहे, तर पाटबंधारे विभागाला नदीचा जो काही ओरिजिनल त्याचं स्वरूप आहे, त्याचं पात्र आहे, त्याची माहिती त्यांच्याकडे अवेलेबल असते. ग्रामपंचायत स्तरावर नसलं तरी प्रत्येक महानगरपालिका ज्या ठिकाणी नगरपालिका महानगरपालिका आहे त्याच्यात फ्लड लाईन आखून दिलेली असते, त्याच्यात ग्रीन झोन, रेड लाईन, ब्ल्यू लाईन अशा हा प्रकार केला असतो आणि त्याच्यातूनही त्यांचं ते करणं हे त्यांच्या आधिपत्याखाली येतं. पण त्याच्यातूनही आपण अतिक्रमण करून बाकीच्या गोष्टी घडवत असतो. प्रोव्हिजन ऑलरेडी कायद्यामध्ये आहे, तरतूद आहे की तुम्ही इथपर्यंत हे बांधकाम करता कामा नये. आता जसं सांगलीचं आणि कोल्हापूरचं उदाहरण सांगितलं की सांगलीच्या आणि कोल्हापूरच्या कित्येक लोकांना सांगितलं जातं की बाबा पुढच्या वर्षी पूर येणार आहे, ह्या पुरातलं घर तुला सबसिडी मिळणार नाही, तुला काही आमच्याकडून नुकसान भरपाई मिळणार नाही, त्याच्याकडून नोटीस देऊन लिहून घेतात की बाबा जर पूर आला तर आम्ही सर्वस्वी याला जबाबदार आहोत, जीवितहानी झाली हे झाली तर पुन्हा शासनाच्या नावावर राहायचं नाही म्हणून त्यांना नोटीस सर देतात. परंतु ते हलत नाही, कारण आपल्याला तो मोह आवडत नाही, आपलं घर आहे. बरं आज 2005 ला पूर आला, पुन्हा कधी येईल काय सांगते, कुणी सांगितले पुढचं, अशी मानसिकता ठेवून आपण ते वागतोय, त्यामुळे ह्या गोष्टी घडतात. विद्यार्थी त्याच्यावर शोध निबंध प्रकाशित करू शकतो का? हो, हा पब्लिक डोमेन मध्ये असतो. तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त जर काही तुम्हाला हे पाहिजे असेल तर सातारा ऑफिसला तुम्ही पत्र व्यवहार करा की बाबा हा डाटा ऑलरेडी तुम्हाला संकेतस्थळावर पूर्ण वॉटर क्वालिटी, एअर क्वालिटी, नॉईस क्वालिटी, हजार्डस वेस्ट, नंतर सॉलिड वेस्ट, ई वेस्ट हा सगळा डाटा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ते सगळं बरोबर आहे, पण अकॉर्डिंग टू आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये जेवढं पण प्लास्टिक वेस्टेज होतंय, आपण जरी ते कलेक्ट केलं तर आपल्याकडे रिसायकल सेंटर आहेत का की आपण त्याला रिसायकल करू शकतो का, त्याच्या वेस्टेजमध्ये डिकम्पोजिशन कसं करावं, कारण की प्लास्टिक स्वतःहून तर डिकम्पोज होणार नाही आणि त्याचं आपण ओपनमध्ये पण ठेवू शकत नाही. मग रिसायकल करण्यासाठी काय अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये, जेणेकरून आम्ही पर्सनली जरी हे काम स्वतःच्या हातात घेतलं तर आम्हाला मदत होईल ह्याच्यामध्ये? चांगला प्रश्न आहे. मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट डिपार्टमेंट यांची आलेली अधिसूचना, यामध्ये तुम्हाला प्लास्टिक कुठलं बॅन आहे आणि कुठलं अलाउड आहे याचं सगळं वर्गीकरण आणि हे केलेलं आहे. कुठले सिंगल यूज प्लास्टिकचे आयटम प्रतिबंधित आहेत, वापरायचे नाहीत हेही दिलेलं आहे. परंतु त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला आपल्याला जे काही आपल्याला गाडीवरती असेल किंवा पातळ झाबला बॅग मिळतात, वेगवेगळ्या कलर मधल्या मिळतात, त्या 1 यूज म्हणजे सिंगल यूजच्या असतात, की आपण घरी आणतो आणि फेकून देतो. तर अशा ठिकाणी आणि अशा ज्या बॅगा आहेत की ज्या प्लास्टिक म्हणजे जे कचरा वेचक असतात, जे मंडळी आहेत की बाबा त्यांना ती घेणं सुद्धा परवडत नाही, कारण ती एक तर घाण झालेली असते, ती खाली मिसळलेली असते, ती घ्या, त्याला झटका, त्याला खाली त्यासाठी वाका, ते उचलून घ्या आणि त्याच्यापासून प्रोडक्शन म्हणजे त्याला किती बल्कमध्ये कलेक्शन करावं लागेल आणि त्यावेळी किती त्याला मिळणार, त्यापेक्षा त्या बॅगा काय करतो तो तसाच सोडून देतो. परंतु अशा माध्यमातून जर आपण केलं तर त्याला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून असे ऑथोराइज्ड ज्या काही एजन्सी दिलेल्या आहेत की ज्यांना प्लास्टिक रिसायकल करण्यासाठीची परवानगी दिलेली आहे, त्या सुद्धा परवानगी आपल्या जिल्ह्यामध्ये कोण कोण कार्यरत आहे तुम्हाला सातारच्या ऑफिसमधून त्याची माहिती मिळेल किंवा वेबसाईटवरही आपल्याला अवेलेबल होईल. म्हणजे मनाई आहे प्राथमिक अवस्थेमध्ये सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इव्हन दो पोल्युशन कंट्रोल बोर्ड वापरकर्त्याला किंवा विकणाऱ्याला हे करतं, कारवाई करते. सर प्रोडक्शनवर का बंदी आणत आहे, प्रोडक्शन का करू देतात? बरोबर आहे, तुम्हाला आम्हाला पडलेला सगळ्याला प्रश्न आहे, बरोबर आहे. परंतु उत्पादक ही आता सातारा जिल्ह्यामध्ये घेतलं तर सातारा जिल्ह्यामध्ये झाबला बॅग बनवणारं कोणी नसावं आणि नाही. झाबला बॅग ह्या ज्या येतात, ज्या लेस दॅन 50 मायक्रॉन, याच्यामध्ये काय केले की जी शासनाची अधिसूचना 2018ची होती, मार्च 2018, त्या अधिसूचनेमध्ये
कुठल्या एका डिपार्टमेंटला, म्हणजे तो प्रदूषण होते म्हणून प्रदूषण नियंत्रण मंडळालाच त्याला जबाबदार न धरता त्याच्यामध्ये वेगवेगळे शासकीय विभाग आहेत, वेगवेगळे घटक आहेत, त्या सर्व घटकांना प्राधिकृत केलं की त्यांना ती एजन्सी प्राधिकृत आहे दंड करण्यास किंवा त्याच्यावर कारवाई करण्यास. अशासाठी उत्पादक असतील तर त्याला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्वे करावा, त्याच्यावर कारवाई करावी. उपलब्ध झालेला जो माल, उत्पादन केलेला माल जो आहे तो वितरित करतायत तर त्या वितरित करणाऱ्यासाठी जीएसटी डिपार्टमेंट आहे, सेल टॅक्स आहे, त्यांना हे केले. जो आणून एखाद्या ठिकाणी साठवतात त्याला नगरपालिका आहे, जिल्हा परिषद प्रशासन आहे, नंतर कलेक्टर ऑफिस आहे, पोलीस प्रशासन आहे, या सगळ्या एजन्सींना सगळ्यांना त्यांनी प्राधिकृत करून त्यांना ते अधिकार बहाल केले की तुम्ही त्याच्यावर कारवाई करा. याच्या उपरही आता तुम्हाला एक जर उदाहरण सांगायचं म्हणलं तर प्लास्टिकच्या ज्या आपल्या जबला बॅग पातळ पिशव्या आहात ते काय असं कोण बल्कमध्ये आणून किंवा याच्यात ते आणून देत नाही. त्याला एक सायकलवाला येतो, सायकलवाला सकाळी तो पटपट एक एक पॅकेट वाटत जातो आणि वाटत गेल्यानंतर त्याला ट्रेस आउट करणं हा फार आहे. हे कसं आहे, ट्रान्सबाउंडरी मुवमेंट मध्ये ह्या आंतरराज्य स्तरावरून सीमेवरून ज्यावेळी ह्या राज्यातून त्या राज्यात येतं, महाराष्ट्रात बंदी असेल तर कर्नाटकमध्ये कुठं तर चालतं, उल्हासनगर चालतं, पुन्हा गुजरातला चालतं. तर अशा ठिकाणी चोरट्या मार्गाने जर ते प्लास्टिकच्या पिशव्या इथं आल्या तर त्या प्लास्टिकच्या पिशव्या हाताळणं फार कठीण जातं. म्हणून जर अशा बाबी आढळल्या साठवणूक आणि हाताळणी, साठवणूक, हाताळणी आणि हस्तांतरण यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेला पूर्ण अधिकार दिलेले आहेत. त्यांनी त्या दाढी घालाव्या, त्यांच्यावर कारवाई करावी लागेल. कारण की आजवर अनेक प्रोजेक्ट आज माझ्या माध्यमातून आणि आमच्या गावच्या माध्यमातून तरी स्वच्छतेसाठी झालेले आहेत. किती दिवस आपण स्वच्छता करणार, कारण तुम्ही आता आपण सर्व ड्रीम फाउंडेशन जरी केलं, आता उद्या स्वच्छता केली तर 8 दिवसांनी तुम्ही पाहिलं तर आहे ती परिस्थिती पुन्हा एकदा होणार. त्यासाठी शाश्वत आपल्याला काहीतरी करावं लागेल. पहिली गोष्ट म्हणजे लोक ऑप्शन मागतात. तुम्ही उद्या समजा गणेश उत्सवामध्ये आला, ज्यावेळेस विसर्जन होतं त्यावेळेस त्यांना किती आपण सांगितलं तरी धार्मिक लोक बाहुलीशी जोडलेले असतात. त्यांना तुम्ही मला म्हटलं की तुम्ही विसर्जन करू नका, तुम्ही ठेवा, त्याचं झाड लावा वगैरे ह्या गोष्टी लोकांना पडत नाही. लोक ऑप्शन मागतात. उद्या ज्या गणपतीला आपण हार तुरी घालतो ते हार लोक नदीला सोडतात. उद्या ज्या ठिकाणी अंत्यविधी होतात त्या अंत्यविधीचे राग देखील काही लोक स्टोअर करतात, काही लोक नदीला सोडतात. ते म्हणतात की आम्हाला ऑप्शन नाही. तर गव्हर्नमेंटच्या वतीने त्यांना आपण काय ऑप्शन देतो, ते लोकांना किती पटेल यावर अवेअरनेस म्हणून आपण कशा प्रकारे पुढे गेला पाहिजे. नंतर क्रिएट झाला. मला पर्याय काय उपलब्ध आहे. तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला, बिग बाजारमध्ये गेला, डीमार्ट मध्ये गेला, 10,000चा माल घेतला. 10,000चा माल घेतल्यानंतर काउंटरवर आल्यानंतर तुम्ही त्याला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये प्लास्टिकची पिशवी मागू शकता का? मागू शकता का? का मागत नाही? का? उत्तर द्या. त्याची ती प्राइस लावतात. तुम्हाला एक लहान झिरझिरीत पिशवी देतात, 15 रुपये 20 रुपये, लहान देऊ का छोटी मध्यम देऊ, त्याची गोष्ट तुम्ही मुकाटपणे द्यायला देतात. कारण तिथं आपला प्रेस्टिजचा प्रश्न आहे. कारण 10,000चा माल आपण घेतलाय, 15 रुपयाची पिशवी आपण विकत घेऊ शकत नाही का? पण ते जर तुम्ही गाडीवर गेला, 1 डझन केळी घेतली, तुझ्याकडे पिशवी आहे का? ते म्हणतो नाही, नाही तर केळी नको. बिग बाजार मध्ये काम होत नाही, पिशवी दे नाही तर मी माल घेत नाही, होते का धाडस? ही जी मानसिकता आहे, पर्याय हा नाही. पर्याय आपण स्वतः उपलब्ध करून द्यायलाच न पाहिजे. आपली मानसिकता. म्हणून तर ह्या ज्या गोष्टी आहेत, शासन काय करतंय, जे दिसतंय त्या दिसण्याला कुठं तर प्रतिबंध लावावा. त्याचा जो वारेमाप वापर सुरू आहे, कुठंतरी अनधिकृतरित्या असं दिसतंय, लोकांचं सार्वजनिकरित्या आरोग्य धोक्यात येते, दुष्परिणाम होत आहेत हे दिसतंय. यासाठी पर्याय उपलब्ध करून द्यायची गरज नाही. प्लास्टिक पिशवी वापरायची नाही, तुम्ही कापडी पिशवी, हा पर्याय तुमच्याकडे आहे. पण आपल्याला ते ओझं वाटतंय. रिकामं फिरायला बाजारात करून फोन आला काहीतरी घेऊन या म्हणलं की प्लास्टिक पिशवी. बरोबर. तुम्ही एखाद्या बेकरीमध्ये जावा, बेकरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ज्यावेळी काय बेकरीचे प्रॉडक्ट घेतले असतील किंवा काय, तुम्हाला तिथे निळ्या रंगाची, पिवळ्या रंगाची, गुलाबी रंगाची, काळी ह्या तुम्हाला पिशव्या उपलब्ध करून देतील. ते देतील. त्या पिशवीचा कधी तुम्ही वास घेऊन बघितलाय का? आम्हाला माहिती आहे, माझं वैयक्तिक अधिक माझ्या कुटुंबाचं स्वास्थ्य, माझ्या सदस्याचं स्वास्थ्य त्यामध्ये आहे. त्या पिशवीचा तुम्ही कधी वास घेऊन बघा, तुम्ही आयुष्यभर ती पिशवी वापरणार नाही. कारण जे पिशवी आहे, जी स्क्रॅप मधून, ज्या अशा टाकाऊ पदार्थांमधून जे कुठेही ते रिसायकल होऊ शकत नाही, त्याच्यात आर्टिफिशियल कलर्स मिक्स केले जातात, रंग मिक्स केला जातो आणि ते आपल्याला फूड आयटम मध्ये तुम्हाला दिलं जातं. तो तुम्ही आम्ही विचार करायला पाहिजे ना. माझं स्वास्थ्य कशात आहे, माझं आरोग्य कशात आहे, मला त्याचे दुष्परिणाम समोर दिसत आहेत.
तरी मला त्याचा वापर करावा का न करावा, मग पर्याय शासनाला उपलब्ध करूया. शासनानं काय काय करायचं? सगळ्या चळवळी ह्या लोकसहभागातूनच यशस्वी होतात. त्याला लोकसहभाग आणि लोकांचा रेटा, बरोबर आहे, तर हा रेटा आवश्यक असतो आणि मगच कुठलीही चळवळ. शासन काय कायदा काढते, सोडून देते, तुम्ही वापरले. आपण प्रदेशात जाऊन येतो, माझा मुलगा परदेशात गेला, मुलगी परदेशात गेली, ती पुन्हा इकडे येते आणि आपल्या भारत देशाला नाव ठेवतात. का ठेवतात? भारत देश हे असा देश आहे की जिथं सिग्नल आहे, ट्रॅफिक पोलिस आहे. कशाला ठेवायचं? सिग्नल आहे, लाल दिवा लागलाय, तुम्हाला थांबायचं आहे ना, पोलीस कशाला पाहिजे? तरी तुम्हाला तो सेकंदाचा फ्रॅक्शनचा काय फरक पडत नाही, तुम्ही लगेच क्रॉस करून पुढे जाता. आपली प्रवृत्ती आहे म्हणून पोलीस ठेवावं. ते जर परदेशात गेलं तर तुम्हाला डिजिटल ऑनलाईन तुमची गाडी पार्क केली, इलिगल केली, तुमचं ऑटो डेबिट पडते, संपलं. कारण तो धाक आहे. रस्त्यावरती तर थुंकायचं नाही हे कळतंय, पण तोच आपला नागरिक, आपला पाल्य तिथून इथं आल्यानंतर आपल्याच देशाला, आपल्याच लोकांना, आपल्याच संस्कृतीला नावं ठेवतो. याच्यात काय म्हणायचं? म्हणून तुम्ही आम्ही जोपर्यंत आपली मानसिकता, आपली प्रवृत्ती बदलत नाही तोपर्यंत याच्यात यश येणं कठीण आहे. टास्क आहे, अवघड वाटतोय, कठीण वाटतोय, परंतु ड्रीम फाउंडेशनच्या माध्यमातून त्याची सुरुवात केली आहे, ही चांगली गोष्ट आहे. पर्याय नाही, काही गोष्टीला पर्याय ठेवायचाच नाही, बरोबर आहे. माणसात सांगितलं. मग मगाशी मी काय सांगितलं की उच्च विद्या विभूषित आहे पण सुसंस्कृत नाही, त्याच्यावर संस्कार नाही. डिग्री काय उपयोग? कुणालाही कळते हो. तुम्ही आम्ही ज्यावेळी आपण सगळे खेड्यातले ग्रामीण भागातले आहेत, आपण एखादी गोष्ट करायला गेलो तर साधा अनपढ निरक्षर असा व्यक्ती आपल्याला सांगतो अरे ती चुकीच आहे. आता चांगला आहे, क्वालिफायर शिक्षण संस्थेच्या कॅम्पस मधनं आहे आणि आला एक चांगला लास्ट इयरला आहे, चांगला हे आहे, चांगल्या घरचा आहे, पण उगाच हॉर्न वाजवलाय, त्याला काय म्हणायचं? जोपर्यंत आपली मानसिकता आपण स्वतःमध्ये बदल करत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी दिसतंय, सगळं कळतंय. कुणाचा वापर काय करावा, कशासाठी करावा, नदी घाण करावी का न करावी का, माझा परिसर स्वच्छ ठेवून माझा कचरा उचलून रस्त्यावर टाकावा का, आपण आपलं ठरवायचं आहे ना. आपल्याला दिसतंय समोर याचे परिणाम काय, चांगलं काय, वाईट काय, हे काय सांगावं लागत नाही, साधी गोष्ट आहे. अवेअरनेस करायचा का, आपण त्याच्यात अज्ञान आहे. ज्ञान आहे, आपलं विज्ञान आहे, ते आपण त्या आपल्या ज्ञानाची विज्ञानाला साथ देऊन विकास आपण साधला, आपण आपलं अज्ञान बाकीच्या बाबतीत तसंच ठेवलं. ते कोणी शिकवायला नको, स्वतः ते आत्मसात केलं पाहिजे. काही काळात जनरेशन बदलणार आहे. सो मला असं वाटतं की जी अवेअरनेस आपण ओल्ड एज पर्सन मध्ये क्रिएट करतोय त्याच्यापेक्षा जी आता जी लहान मुलं आहेत, जे शिकतायत, प्रोग्रेस करायचे, आपण जसं NEP मध्ये त्यांना डिफरंट सब्जेक्ट दिले जे त्यांचे स्किल डेव्हलपमेंट करू शकतात, मग त्याचप्रमाणे जर त्यांच्या एज्युकेशन मध्ये हा एक टॉपिक दिला, कारण की आम्हाला माहिती लहानपणी पुस्तकामध्ये होतं की नदीमध्ये स्वच्छता कुठे ठेवायची, घाण कुठे होते, पण ते आम्ही फक्त चित्र म्हणून बघितलं कारण की आम्हाला शिकवायला कुणी नव्हतं. पण आता जर त्यांना NEP मध्ये येते, नवीन स्किल्स दाखवतायत, मग त्यांना जर एज्युकेशन हॅझत येत असेल, कारण की लहान मुलाला जर आतापासूनच कळलं की जाताना कचरा हिथं नाही हिथं टाकायला लागतो, तर तो मोठा होताना दुसऱ्याला सांगत राहील. पण जर त्याने बघतानाच बघितलं की मोठे माणूस कचरा टाकतो तर तो मोठा म्हणून नाही बघणार, स्वच्छता करायला पाहिजे. म्हणून माझा असा प्रश्न आहे की आपण जे एज्युकेशन अवेअरनेस आता आमच्यासोबत घेत आहे, हेच काउन्सिलिंग किंवा असे प्रोजेक्ट लहान मुलांच्या स्कूल्स मध्ये जर होत असतील तर मला वाटतं त्याचा इम्पॅक्ट जनरेशन मध्ये जास्त होतो. मग तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतं मला विचारायचं? नाही, शासनाचे निर्णय असतात, ते धोरण ठरवतात, त्यामध्ये फक्त त्याला डिग्रीज मिळावी किंवा असा त्यातला हेतू नसतो. त्याचा चहूबाजूने अंगाने विकास व्हावा, त्यामध्ये त्याचं आरोग्य असेल, सार्वजनिक त्याचं वावरण असेल किंवा बाकी इतर गोष्टी असेल, तर यामध्ये त्या अंतर्भाव केलेला असतो. परंतु आता तुम्ही जसं म्हणता अवेअरनेस लहान बालकाला करायला पाहिजे. शाळेत आता शाळा कुठल्या संस्थात, तुम्ही आम्ही मराठी शाळेत होतो, मराठी शाळेनंतर आता काय KG, लोअर KG, इंग्लिश मिडियम आलं, सेमी आलं, ह्या गोष्टी आल्या, त्यात कितपत ते शिकवलं जातं ह्या गोष्टी. परंतु कुटुंबामध्ये ज्याला आपण असं म्हणतो की आई ही पहिली गुरु, बरोबर आहे. आईपासून आपण ते मुलाला आपण हे चांगलं ते वाईट, हे वडिलांच्या पेक्षा आई जवळची असते, आईला त्या गोष्टी सगळ्या माहिती असतात, आई आपल्याला मुलाला शिकवते, घडवते, ही पहिली गुरु. नंतर शाळा आहे, शाळेतली गुरु झाली. परंतु अवेअरनेस हा त्याच्या लहानपणापासून आणि त्याच्या घरापासूनच हा सुरू व्हायला पाहिजे आणि त्यावेळी त्याला ते बाळकडू पाजलं पाहिजे की बाबा काय चांगलं आणि वाईट. आपण इतर गोष्टी शिकवतो त्याला. एखादी गोष्ट त्याने भावंडामध्ये, बहीण भावंडामध्ये जरी एखादी चुकीची केली तर आपण त्याला
दरडावतो, त्याला दमदाटी करतो, असं करू नको तसं, तो रिपीट करत नाही. मग या बाबतीत आपण जरी अलर्ट झालो, आपण प्रौढ झालो, जे आपल्याला अवेअरनेस करायची गरज सुद्धा भासत नाही, त्यावेळी सुद्धा आपण असं वागतो. हे कशासाठी वागतो आपण? बरं, आताचं कल्चर असं नाही की तुम्हाला ते मूळच पाहिजे. आता दूध कुठून येतं तर गवळ्याकडून येतं, गवळ्याला दूध कोण देते ते त्याला माहिती नाही. म्हणजे इतपत आता हे रेडी टू ईट जशी संस्कृती आली, जसं आपण रेडी टू त्याला द्यायला लागलो, तसं तसं त्याचा अवेअरनेस कमी होत चालला. म्हणजे त्याला कुठल्या गोष्टीचा कधी संघर्ष करावा लागला नाही, कधी झगडावं लागत नाही, त्याला काय बेसिक काय पार्श्वभूमी, त्याला खालच्या पातळीवरती कधी त्याचा जाऊन काय शोध घ्यावा असं वाटत नाही. त्यामुळं आपली संस्कृती सुद्धा तितकीच त्याला कारणीभूत होतात चाललेली. आणि कचरा हे ऑलरेडी त्याला फंडिंग आहे, उपलब्ध करून दिले. फक्त तुमचे जे गावचे गाव प्रमुख आहेत ते तेवढे त्यातले अभ्यासू पाहिजे, त्यांची इच्छाशक्ती पाहिजे की मी काहीतरी गावासाठी करावं. माझ्या गावचं जे सांडपाणी निघते ते नदीमध्ये मिसळते, ते कचरा आहे, तो कचऱ्याचं वर्गीकरण व्यवस्थित झालं पाहिजे, त्याला प्रक्रिया प्रोव्हिजन सगळे आहे, शासनाचा निधी आहे, परंतु त्याचं प्रॉपर ज्ञान आणि त्याचं युटिलायझेशन करून घेणं हे गरजेचं आहे. वर्धन करणं हे तुम्हा सर्वांचं कर्तव्य आहे. ही जबाबदारी आपण ड्रीम फाउंडेशनच्या माध्यमातून घेतलेली आहे. त्याला रयत शिक्षण संस्था आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं सहकार्य आहे. ही वाटचाल यशस्वी व्हावी अशा शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.